आणि जशा प्रकारे तुझं वचन या जशा प्रकारे आम्ही कबूल केलं त्या प्रकारे तू आमच्या जीवनामध्ये घडवावं अशा मी तुला विनंती करतो. प्रभुदेवा, सामर्थ्य पराक्रम सर्व काही तुझा आहे प्रभुदेवा. आणि ज्या काही आमच्या जीवनातले प्रभुदेवा आशीर्वाद आहे आणि जे आम्हाला प्राप्त होतं हे केवळ आणि केवळ तुझ्यापासून प्राप्त होतं प्रभुदेवा. आणि आज प्रभुदेवा आम्ही तुझ्यापासून काहीतरी नवीन प्राप्त करणार आहोत आणि जी गोष्ट प्रभुदेवा आम्ही आजपर्यंत कधी मिळवली नाही तुझ्यापासून मिळवणार आहोत. आणि आम्ही आज असं म्हणतो की आम्ही तुला भेटायला आलेलो आहोत, आम्ही तुझ्यापासून ऐकायला आलेलो आहोत, आम्ही प्रभुदेवा तुझ्या सोबत प्रभुदेवा सहभागिता करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि प्रभुदेवा आमची सर्वांची तुझ्यावरची प्रीती आहे प्रभुदेवा आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत. आम्ही धन्यवाद देतो त्या गोष्टीबद्दल, तुझा आभार मानतो, स्तुती करतो. सर्व गौरव सर्व सन्मान आम्ही तुला देतो. येशू आमचा तारणाऱ्याच्या नावात मागतो. आमेन. बसूया आपण सगळे. निर्गमाचं पुस्तक याचा 20वा अध्याय, निर्गम 20 निर्गमाचं पुस्तक 20 अध्याय. या ठिकाणी तुम्हाला 10 आज्ञा वाचायला मिळते. किती आज्ञा? बाजूला सांगा. 10 आज्ञा. कदाचित याच्यापूर्वी तुम्ही याच्याविषयी बरंच ऐकलं असेल, याच्याविषयी चर्चा केली असेल. कदाचित तुम्ही या आज्ञा पाळत असाल, नसाल, माहिती असतील नसतील. कदाचित यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहित असतील, काही गोष्टी माहित नसतील. काहींना पाठांतर असेल, काहींना पाठांतर नसेल. आणि थोडंफार प्रमाणामध्ये या गोष्टीची तुम्हाला आउटलाईन किंवा थोडंफार काहीतरी तुम्हाला माहिती असेल. पण हे मात्र चांगल्या प्रकारे आणि खूप खोलवर परमेश्वर तुम्हाला मला आत्ताच्या काळामध्ये आवश्यक असणारी जी गोष्ट आहे आणि जी तुम्हाला देव सांगू इच्छितो. कारण हा काळ जो आहे, जो काळ आज देवापासून लांब असलेला किंवा देवासोबत असल्याचं केवळ एक नाटक करण्याचा काळ आहे आणि या काळात आपल्याला या आज्ञांची जास्त गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणूनच या आज्ञा पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत, त्याच्यावर मनन करणार आहोत आणि त्यातून काही गोष्टी या ठिकाणी शिकणार आहोत. आणि त्या ठिकाणी काय लिहिले? पहिल्या वचनापासून 3ऱ्या वचनापर्यंत. आणि देव हे सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिस्र देशातून दास्यगृहातून आणले, तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. बाजूला सांगा, माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. ही पहिली आज्ञा आहे. प्रेज द लॉर्ड. 10 आज्ञा. परमेश्वराने 10 आज्ञा का दिल्या माहितीये तुम्हाला? सुरुवातीला आज्ञा काय येतात हे माहिती असायला हवं. आज्ञा कशासाठी येतात? जिथं उल्लंघन आहे तिथं आज्ञा येतात. जिथं पाप आहे त्या ठिकाणी परमेश्वर काहीतरी नियम घालून देतो की ते पाप राहू नये किंवा त्या पापाची सतत जाणीव व्हावी माणसाला. यासाठी परमेश्वर काय करतो बरं? तिथं आज्ञा देतो की या मनुष्यानं नेहमी एका चाकोरीमध्ये राहून काम करावं. है ना? मागच्या वेळेस मी तुम्हाला एका विशेष आज्ञेविषयी बोललो होतो. कोणी कोणी शोधली विशेष आज्ञा? 2, 3, 4, 5 बस. बाकीच्यांना अगोदर सापडली? कोणाला माहिती आहे तुमच्याविषयी प्रभूची इच्छा एक विशेष तुम्हाला आज्ञा देऊन ठेवली देवाने आणि ती तुम्हाला माहिती आहे? असे कोण आहेत? किती जण आहेत त्या ठिकाणी? बर, किती जणांनी त्याचं पालन केलं असतं? चांगली गोष्ट आहे. प्रभू तुमच्याविषयी आनंद आहे. अजून कोणाला सापडलंच नाही तुमच्याविषयी प्रभूची काय इच्छा आहे, तुम्ही हे पर्टिक्युलर हे काम करावं, हे तुम्हाला अजून कळलेलंच नाही. असं कोण कोण आहे? ठीक आहे. या 2-3 आठवड्यामध्ये म्हणजे जे असं जसं जसं ह्या आज्ञा पुढे जातील ना तसं तुम्हाला समजत जाईल की तुम्ही नेमकं काय करायचंय. हालेलुया. नेमकं तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय नाही करायचं. आणि ज्यांना सापडले त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी नवीन गोष्टी परमेश्वर या ठिकाणी तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला समजेल की नेमकं माझ्या जीवनामध्ये मी या पृथ्वीवरती कशासाठी आहे, काय करायचं नेमकं मला आणि मी कुठे जाणार आहे, या सगळ्या सुद्धा गोष्टी तुम्हाला निश्चित अर्थाने समजतील. आपण पुढे होतो की परमेश्वर अशा गोष्टी घेऊन येतो, आज्ञा यासाठी घेऊन येतो की आपण आपल्याला पवित्रता समजावी आणि पाप समजावं. म्हणजे पापातला आणि पवित्रतेतला या 2 गोष्टीतला आपल्याला संबंध समजावं किंवा त्याच्यामध्ये असलेलं अंतर समजावं किंवा त्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारची निवड करावी हे समजावं, यासाठी आज्ञा देऊन दिल्या. कारण नियमशास्त्र यासाठीच आलं की उल्लंघन करणारे लोक होते म्हणून परमेश्वराने नियमशास्त्र दिले. जर उल्लंघन करणारी माणसं नसती तर परमेश्वराने नियमशास्त्र दिलं नसतं. काही लोक जुना करार, काही लोक असं म्हणतात की नियमशास्त्र हे केवळ इस्रायल लोकांसाठी होतं किंवा यहुदी लोकांसाठी होतं. आता नियमशास्त्राची आपल्याला काही गरज नाही. पण येशू ख्रिस्तानी नियमशास्त्र रद्द केलं नाही. बाजूला सांगा, येशूनी नियमशास्त्र रद्द केलं नाही.
तर येशूने नियमशास्त्र पूर्ण केले. हालेलुया. आणि 10 आज्ञांचं पालन हे तुम्हाला मला करणं भाग आहे. येशू ख्रिस्ताने 10 आज्ञांचं पालन करावं की न करावं याचं नवीन करारामध्ये उत्तर दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस मागीलच आठवड्यात आपण वाचलं होतं की तो मनुष्य आला, मला अनंत काळाचं जीवन मिळावं म्हणून मी काय करावं त्याने विचारलं. आणि त्यामुळे त्याला काय सांगितलं, येशूने काय सांगितलं त्याला, आज्ञा पाळ. काय सांगितलं त्याला, आज्ञा पाळ. तो म्हणाला मी हे सगळं करत आलोय, मग अजून काय, तर अजून एक विशेष आज्ञा घे, की या आज्ञांच्या बरोबर ही एक आज्ञा घे आणि हे सगळं पाळ, म्हणजे तू जमीन जीवनामध्ये किंवा अनंत काळाच्या जीवनात जाशील. हालेलुया. म्हणजेच येशू ख्रिस्ताने त्याचं उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला मला काय करायचं आहे, आज्ञा पाळायचे. आता त्या 2 आज्ञा म्हणजे त्या 10 आज्ञा 2 आज्ञांच्या मध्ये सामावलेल्या. थोडंसं किचकट असेल, थोडंसं तुम्हाला समजायला जड जाईल, पण मी सोपं करून सांगणार आहे तुम्हाला की तुम्हाला जास्त करून जास्त ह्या गोष्टी खोलवर समजाव्यात. यासाठी समजाव्या की आपण एक्झॅक्ट पालन करावं, बरोबर पालन करावं. त्याच्यात आपण गफलत करू नये. कारण आपला परमेश्वर हा काटेकोर पद्धतीने काम करणारा परमेश्वर आहे. तुम्ही चालतं म्हणून चालवणारा असा परमेश्वर, ठीक आहे चालतं, ठीक आहे असू द्या असं म्हणून, म्हणजे तू पण पाप करतोस का, ठीक आहे तुला क्षमा केली, चल ये स्वर्गात, असं काही म्हणणार नाही तो. कारण शेवटच्या वेळेस चाळणी घेऊन बसेल. काय घेऊन बसेल, चाळणी घेऊन बसेल. आणि त्या चाळणीतून ना 50% चर्च मधील लोक पडणार खाली. 50%, त्याच्यापेक्षा जास्त संख्या असेल, पण मी मिनिमम सांगितलं तुम्हाला. आणि त्या चाळणीत तुम्ही बसलं पाहिजे बरं, नाहीतर ते औषध सगळे त्याच्यात असणार आहे. आणि सगळे हे चर्च मध्ये असतात आणि हे नसणार नाही असं नाही. मी असं म्हणत नाही की सगळे जाऊ नये, जावं अशी प्रभूची पण इच्छा आहे. जावं यासाठीच तर आपण या ठिकाणी आहोत. हालेलुया. आपण स्वर्गात जावं, आपण आनंद काळाचं जीवन प्राप्त करावं, आपण देवाजवळ कायमचं राहावं, यासाठीच तर आपण इथं सगळेजण आहोत. नाहीतर आपण खूप काही आपण गंमत म्हणून या ठिकाणी येऊन बसलेलो नाही. पण त्या चाळणीत किती जण बसतील आतमध्ये आणि किती खाली पडतील हे मात्र तुम्हाला मला सांगता येणार नाही. आज्ञा पाळणारा मात्र तिथं असेल. हालेलुया. पण आज्ञा पाळणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून परमेश्वराने, देवाने आपल्याला 2 गोष्टी, म्हणजे येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस आज्ञांच्या विषयी शिकवलं नवीन करारात, त्यावेळेस त्याने 2 आज्ञा दिल्या. एक पहिली आज्ञा कोणती होती माहिती आहे, की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया. ही पहिली आज्ञा. दुसरी आज्ञा एक होती की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. म्हणजे ह्या दोन्ही आज्ञांच्या मध्ये संपूर्ण नियमशास्त्र आणि 10 आज्ञा सामावलेल्या आहे. हालेलुया. आता कशा सामावल्या आणि काय झालेले हे सुद्धा नेमकं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे पहिल्या 4 ज्या आज्ञा, 10 आज्ञांच्या पैकी पहिल्या 4 आज्ञा कोणत्या? माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावे, पहिली आज्ञा. दुसरी आज्ञा, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, ही दुसरी आज्ञा. तिसरी आज्ञा आहे तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको, ही तिसरी. आणि चौथी आज्ञा आहे शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. हालेलुया. या 4 आज्ञा, या 4 आज्ञा देवाशी संबंधित आहे. म्हणजे तुमचं आणि माझं जे देवाशी नातं आहे, देवाशी संबंधित आहे. या 4 गोष्टी ज्या आहेत, या 4 आज्ञा देवाशी रिलेटेड आहेत. आणि नंतरच्या ज्या 6 आज्ञा आहेत त्या लोकांशी रिलेटेड आहेत, म्हणजे लोकांशी संबंधित आहे. कोणत्या? 5वी आज्ञा कोणती? 5वी आज्ञा कोणती? आपला बापासह आपल्या आईचा मान राख. त्याच्यानंतर खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको, आपल्या शेजाऱ्याच्या घराचा आणि कोणत्याही दुसऱ्या गोष्टींचा लोभ धरू नको. ह्या 6 आज्ञा ज्या आहेत या लोकांशी संबंधित आहेत, म्हणजे लोकांशी संबंधित, त्या लोकांशी रिलेटेड आहे. आणि म्हणून तर येशू ख्रिस्ताने विभागणी करत असताना ह्या 2 गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. एकच सांगितलेलं नाही, दोन्ही गोष्टी सांगितल्या. म्हणजे परमेश्वरासोबत तुला काय करायचंय, त्याच्यावरती प्रीती करायचंय आणि त्याचबरोबर लोकांसोबत सुद्धा, म्हणजे शेजाऱ्यावर सुद्धा प्रीती करायची आहे. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करायची. हालेलुया. म्हणजेच काय, येशू ख्रिस्ताने याचं स्पष्टीकरण देत असताना अतिशय चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देऊन ठेवलेलं आहे. त्याच्या तुमच्या मनात जे विश्वासणारे जुने आहेत त्यांच्या मनात कसल्याही प्रकारचा गोंधळ असता कामा नये. यासाठी मी तुम्हाला एवढी मोठी प्रस्तावना यासाठी सांगत आहे की तुमच्या मनात गोंधळ असू नये. 10 आज्ञा पाळायचे आहेत, पण 10 आज्ञा 2 आज्ञांच्या मध्ये सामावलेले, पण त्या 2 आज्ञांच्या मधून सुद्धा परमेश्वराने अशी विभागणी करून ठेवली की ते तुम्हाला पाळायला सोपं जावं. कारण बऱ्याच वेळेस ठीक आहे आज्ञा पाळा असं म्हणून आपण काही करत नाही. पर्टिक्युलर आपण काय करावं हे जर पाहायचं असेल तर आपल्याला इथं जावं लागेल. हालेलुया. पर्टिक्युलर म्हणजे जे काही एक्झॅक्ट जे परमेश्वराने सांगितले ना ते ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जशा प्रकारे त्या तरुणाला परमेश्वराने सांगितलं तुला आज्ञा ठाऊक
आहे. हालेलुया. तुला आज्ञा ठाऊक आहे, त्या आज्ञांचं पालन कर. हालेलुया. ठाऊक असणं आणि आज्ञांचं पालन करणं यात फरक असतो. ठाऊक सगळ्यांना असतं, पण त्याचं पालन करणारे खूप कमी असतात. हालेलुया. आणि आता तुम्हाला आज्ञा ठाऊक पण होणार आहे आणि पालन करण्यासाठी तुम्ही स्वतःचं समर्पण करणार. हालेलुया. पहिली आज्ञा काय की माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावे. हालेलुया. माझ्या बरोबर वाचा यशायाचं पुस्तक याचा 14वा अध्याय. यशायाचं पुस्तक याचा 14वा अध्याय. आणि त्याच्या 12व्या वचनापासून पुढे वाचणार आहोत आपण. हे देदीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रात लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले. जो तू आपल्या मनात म्हणालास मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणावरून माझे सिंहासन उंच करेन. उच्च उत्तर भागातील लोकसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. मी मेघावर आरोहण करेन, मी पराक्रमासमान होईल. त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. आता हे वर्णन जे आहे हे वर्णन सैतानाविषयी असलेलं वर्णन. हे कोणाविषयीचं वर्णन आहे माहिती आहे? सैतानाविषयीचं वर्णन आहे. आणि सैतानाचं सगळ्यात मोठा जे पाप होतं, ज्याचा देव खूप कट्टर विरोधक आहे, आणि ते पाप आहे स्वगौरव किंवा गर्व. बाजूला सांगा, स्वगौरव किंवा गर्व. परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला सांगतो असं की माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावे, तर परमेश्वराला प्रतिस्पर्धी कोण असतं माहिती आहे का? आपण स्वतः असतो. आपण प्रतिस्पर्धी कोण असतं? सर्वात प्रथम जर प्रतिस्पर्धी ह्या जगात कोण असेल देवाला, तर आपण स्वतः प्रतिस्पर्धी असतो. हालेलुया. बाजूवाल्याला सांगा की तू प्रतिस्पर्धी आहेस परमेश्वराला. असं नाही सांगत आहे आपण. सांगा ना, बाजूवाल्याला सांगा ना. मी तुम्हाला असे हजारो विश्वासणारे दाखवू शकतो ते देवाशी खुद्द देवाशी स्पर्धा करणारे लोक, खुद्द देवाशी, देवाच्या विरोधात काम करणारे स्वतःमध्येच राहून, आणि हे त्यांना स्वतःला कळत नाही. आयुष्यभर मरेपर्यंत कळत नाही. मरेपर्यंत त्याला ठाऊक नाही की ते देवाशी कॉम्पिटिशन करतात. हालेलुया. देवाचं गौरव स्वतः घेतात, देवाशी स्पर्धा करतात, देवाला जे मिळायला हवं ते स्वतःलाच मिळवतात. कारण नाव मोठं करण्याच्या उद्देशाने, आपलंच नाव लोकांसमोर घेऊन जाण्याच्या उद्देशाने, प्रार्थना करतो म्हणणाऱ्याच्या उद्देशाने, आणि असं बरेच काही गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीने मी आपण पुढे जाऊन ते पाहणार आहोत की नेमकं कसं आपण प्रतिस्पर्धी होतो, देवाचेच कसे प्रतिस्पर्धी होतो. म्हणजेच देवाने सांगितलं ना की माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावे, तर देवाच्या खेरीज आपण स्वतः त्याला देव असतो. हालेलुया. म्हणजे आपल्या स्वतःसाठी आपण स्वतः देव असतो, आणि आपण स्वतः देव म्हणून देवालाच प्रतिस्पर्धी म्हणून निर्माण करतो, आणि अशाच गोष्टीमध्ये आपलं आयुष्य निघून जातं. पण लोकांना कळत नाही की देवालाच प्रतिस्पर्धी आपण स्वतःच होतो, आणि आपण स्वतःच आपल्या स्वतःचा नाश करून घेतलेला आहे. आणि माझ्या देवाच्या खेरीज माझ्या स्वतःमध्ये मी स्वतःलाच देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण बऱ्याच लोकांना हे समजत नाही. हे समजण्यासाठी तुम्हाला देवाकडे जावं लागेल. तुम्ही स्वतःमध्ये हे शोधू शकणार नाही. स्वतःमध्ये ज्यावेळेस पण तुम्हाला शोधायला सापडेल त्यावेळेस शैतान तुम्हाला हळूच काढत सांगेल, तू करतोस ते बरोबर आहे. हळूच तू करतोस ते बरोबर आहे, करत राहा जन्म, काहीच नुकसान होणार, काहीच नुकसान होणार. सैतानाचं हे सगळ्यात मोठं खोटं आहे. हे खोटं सगळ्यात मोठं खोटं आहे की तू करतोयस ते बरोबर आहे. समोर सांगतोय ना माणूस, त्याचा अजिबात ऐकू नकोस. कारण सैतानाने तेच केलं. त्याने काय केलं माहिती आहे? आपलं सिंहासन उंच केलं. हे वचन लिहित असताना मला लिहिण्याची इच्छा होत नव्हती. माहिती आहे तुम्हाला, हे लिहिण्याची इच्छा हे सैतानाशी निगडीत आहे, त्याच्यामुळे हे लिहिण्याची इच्छा नाही होत, आणि हे वाचण्याची किंवा याच्यावर मनन करण्याची पण इच्छा होत नाही. का होत नाही? कारण सैतान तुम्हाला ते करू देणार नाही. त्याच्याविषयी, त्याच्या गर्भाविषयी तो पाहू देणार नाही. तो त्या गोष्टीवरती मनन करू देणार नाही की त्याच्यामध्ये असं काय आलं की देवानंतर असणारा व्यक्ती, म्हणजे खूप मोठा अधिकार स्वर्गामध्ये देवानंतर जर कोणाजवळ असेल तर सैतानाजवळ होतं. म्हणजे लुसिफर त्याचं नाव होतं, आणि तो देवा तो करूब होता. म्हणजे त्याच्या पंखामध्ये संगीत होतं. आत्ताचे जे म्युझिक्स आहेत ना, आता जे संगीत आहे जगामध्ये, हे वेळ लावणारं संगीत आहे ना, ते वेळ का लावतो माहिती आहे? त्याचं कारण हे आहे की सैतानाजवळ, कारण सैतानापासून आहे ते सर्व, आणि त्याच्या पंखामध्ये म्युझिक होतं, आणि लगेच लोक हरवून का जातात म्युझिक्स मध्ये? कारण त्याच्याजवळ ते सामर्थ्य आहे. कारण देव आपण
स्वतः ते दिलं होतं त्याला, की लोकांना ते वेळ लावावं, लोकांना त्याच्यामध्ये हरवून जावं. आणि म्हणून यासाठी प्रभूनं स्वतः ते त्याला देऊ केलं होतं. म्हणून आताच्या म्युझिक मध्ये लोकांना वेळ लावण्याचं आणि त्याच्यामध्ये हरवून जाण्याचं सामर्थ्य आहे. कारण देवानं स्वतः ते दिलेलं आहे. जे देवाने दिले ते देवाने काढून नाही घेतलं, तर ते त्याच्याजवळच आहे अजून पण, ते त्याच्याजवळच राहणार आहे. पण कारण ते देवाने त्याला देऊन टाकलं होतं, फक्त त्याचा अधिकार काढला गेला, त्याला स्वर्गातून बाहेर काढलं गेलं, पृथ्वीवर टाकण्यात आलं. आणि तो ठकवणारा, म्हणजे तो ठकवणारा एक दिवस देवाचा गौरव करणारा होता, देवाची महिमा करणारा होता. पण एकच कारण होतं की त्यांनी आपलं सिंहासन देवाच्या वर स्थापण्याचा विचार केला. म्हणजे देवाला स्वतः त्यांनी प्रतिस्पर्धी म्हणून निर्माण केलं. आणि तो म्हणाला, मी माझं सिंहासन देवाच्या पेक्षा उंच करेन. आणि तो गर्व त्याच्या मनामध्ये शिरल्यामुळं देवाने त्याला तिथून बाजूला केलं, त्याच्या पदावरून बाजूला केलं, त्याच्या अधिकारावरून बाजूला केलं. जे देवबापांनी देवाचं गौरव करण्यासाठी त्याला ठेवलं होतं, तो ठिकाण त्या ठिकाणावरून त्याला बाजूला केलं. एकच कारण होतं, स्वगौरव किंवा गौरव त्याच्या मनामध्ये आला आणि त्याला बाहेर काढून. हालेलुया. आणि देव या सगळ्या गोष्टीचा खूप कट्टर विरोधक आहे. समजा जर तुम्ही तुमच्या मनामध्ये देवाखेरीज स्वतःला जर देव करून ठेवला असेल, किंवा स्वतःविषयी तुम्हाला इतका कॉन्फिडन्स असेल, आणि एक गोंडस नाव आहे त्याला, एक गोंडस नाव आहे सेल्फ कॉन्फिडन्स. काय नाव आहे? सेल्फ कॉन्फिडन्स. आणि बायबल सेल्फ कॉन्फिडन्सला महत्व देत नाही. बाजूला सांगा, सेल्फ कॉन्फिडन्सला बायबल महत्व देत नाही. बायबल देवावर विश्वास ठेवायला सांगा, स्वतःवर नाही. आपण स्वतः काय आहोत? आपण माती आहोत. आपण काय आहोत? आपण माती आहोत. आपण फसवणारे आहोत, आपण ठकवणारे आहोत, खोटे बोलणारे आहोत, पाप करणारे आहोत, अपवित्र आहोत. आणि आपल्यावरती आपण कॉन्फिडन्स ठेवून जगू शकत नाही. पण जगाने त्याला गोंडस नाव दिले. काय गोंडस नाव आहे? सेल्फ कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स असताना आपण पुष्कळ काय काय करू शकतो. पण सेल्फ कॉन्फिडन्सनी कोणी स्वर्गात जात नाही, हे लिहून ठेवा. सेल्फ कॉन्फिडन्सनी कोणीही स्वर्गात जाणार नाही. बाजूला सांगा, सेल्फ कॉन्फिडन्सनी आनंद काळाचं जीवन नाही. ही गोष्ट जी आहे ना, ही गोष्ट तुम्हाला कदाचित असं वाटेल की अरे हे जगाच्या विरोधात. अहो बायबल नेहमी हे जगाच्या विरोधातच सांगत असतं. हालेलुया. जे सांगतात तशा प्रकारे काही सांगणार नाही. कारण बायबल मध्ये सेल्फ कॉन्फिडन्सला काहीही महत्व नाही. आपला विश्वास, आपला भरोसा 100% परमेश्वरावर आहे. 100%. हालेलुया. 10% तुम्ही स्वतःवर ठेवलाय, 90% देवावर ठेवलाय, हे चालत नाही. 100% तुम्ही प्रभूवरतीच अवलंबून पाहिजे. जरी जग याला नावं ठेवत असेल, जरी जग याला म्हणत असेल की हे काय तुम्ही शिकवताय, पण हेच बायबलला मान्य असणारी गोष्ट आहे. हालेलुया. ही देवाला मान्य असणारी गोष्ट आहे. माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत, म्हणजे स्वतः सुद्धा तू स्वतःसाठी देव नसला पाहिजे. हालेलुया. सेल्फ कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये असला नाही पाहिजे की प्रभूजी माझा 100%, 1000% तुझ्यावर विश्वास आहे, माझ्या स्वतःवर नाही. कारण मी धोका देणारा माणूस आहे. माझं मन, माझं शरीर, माझे विचार मला धोका देतील, पण तू कधीही मला धोका देणार. हालेलुया. म्हणून तूच माझा देव आहेस, दुसरा कोणीही देव नाही. हालेलुया. मी स्वतः सुद्धा नाही करू. आणि स्वतःला जर तुम्ही देव करून ठेवा तर तुम्ही देवाच्या राज्यातून बाजूला गेले जा. कारण सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये जगणारे विश्वासणारे सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये जगतात. त्यांना असं वाटतं ठीक आहे, देवावर फक्त प्रार्थनापूर्वक धार्मिकतेच्या गोष्टीच्या बाबतीत धार्मिकता, बाकी सगळ्या व्यवहार आणि नोकरी, व्यवसाय, जगातल्या गोष्टी, कुटुंब, फॅमिली आणि असं बरेच काय माझे निर्णय, यामध्ये देवाची काही गरज नाही. चर्च मध्ये मी आलो, प्रार्थना केली आणि मी रोज सकाळी उठून देवासोबत मी बोलतो, प्रार्थना करतो, बस बाकीचं काही देणं घेणं नाहीये परमेश्वराला. पण परमेश्वर असं म्हणतो की तुझा 100% माझ्यावरती विश्वास पाहिजे. तुझ्या जीवनात असणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक गोष्ट, अणुरेणू सगळं काही हे माझं आहे. हालेलुया. मी निर्माण केलेलं आहे सगळं काही, देवानेच निर्माण केलं. तुमच्या शरीरात असणारे प्रत्येक अवयव हा प्रभू निर्मित आहे आणि प्रभूच त्याचा अंत करू शकतो. हालेलुया. आणि प्रभूची इच्छा आहे की आपण सगळ्या शरीरासहित, सगळ्या मनासहित, सगळ्या विचारांसहित आपण केवळ त्याच्यावर भरोसा ठेवावा आणि त्याला म्हणावं की तुझ्या खेरीज मला दुसरा कोणी देव नाही. प्रेज द लॉर्ड. मी स्वतः सुद्धा नाही, तुझ्या खेरीज. मला आपल्या स्वतःवरती हात ठेवून म्हणा, देवा तुझ्या खेरीज मला दुसरा कोणी देव नाही, मी स्वतः सुद्धा नाही. हालेलुया. सध्या ही गोष्टीची परमेश्वराला अपेक्षा आहे. माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. यासाठी आपण केवळ माझ्या खेरीज वेगळे देव नसावेत, पण आपल्याला लगेच आठवतं हे होता, ते होता, ते होता. आपण स्वतःला गाळून आपण सगळ्यांना मोजतो.
आपण सगळ्यांना मोजून रिकामे होतो, पण आपल्या स्वतःला कधी मोजत नाही. पण आपल्या स्वतःला आपण प्रथम मोजलं पाहिजे. आणि प्रथम असं म्हटलं पाहिजे, मी देवाचा प्रतिस्पर्धी आहे का? देवाला मिळणारा गौरव मी कधी घेतलाय का माझ्यासाठी? मी स्वतःच्या कॉन्फिडन्स वरती जीवन जगून मी देवाला म्हणले, प्रभू याच्यात तू लक्ष देण्याची गरज नाही, प्रभू हे मी माझ्या हातात पद्धतीने हाताळेल सगळं काही. पण असं जर मी म्हणालो तर निश्चित अर्थाने तुम्ही चुकीच्या मार्गाला आहात. कारण बरीच लोक सेल्फ कॉन्फिडन्स वरती इतके जातात आणि स्वतःच्या जीवनाची वाट लावून घेतात, दुसरं काय नाही. कारण सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये जगणारे असे भरपूर जण बायबल मध्ये आहे. जसं मागील आठवड्यात मी तुम्हाला शौलाचं उदाहरण सांगितलं. तो सेल्फ कॉन्फिडन्स वरती जगला, देवावरती त्याने भरोसा ठेवला नाही, देवाच्या सेवकावर भरोसा ठेवला नाही. त्याला असं वाटलं, अरे माझा निर्णय बरोबर आहे, आणि त्याचा निर्णय चुकीचा निर्णय होता. हालेलुया, त्याचा निर्णय चुकीचा निर्णय होता. शलोमोन ज्यानं कितीतरी मोठे गोष्टी केल्या, म्हणजे बांधकाम केलं, देवाचं मंदिर बांधलं, एवढं सगळं काय केलं, पण तो कशावरती अवलंबून राहिला माहिती आहे? स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहिला, स्वतःच्या ज्ञानावरती अवलंबून राहिला. त्याला असं वाटलं, कितीही पत्नी करू द्या, कितीही काय करू द्या, मला फसवणारा कोणी नाहीये, मला वाईट मार्गाला नेणारा कोणी नाही. आणि ही बुद्धीच त्यासाठी घातक ठरली. आणि शेवटी तो असं म्हणाला, व्यर्थ हो व्यर्थ, सगळं काही व्यर्थ, सगळं व्यर्थ आहे म्हणाला. आणि जे पृथ्वीवर मनुष्य करतो त्यातलं प्रत्येक कर्म व्यर्थ आहे असं तो म्हणाला. आणि हे म्हणण्या इथपर्यंत येण्यासाठी त्याला म्हातारा व्हावं लागलं, सर्व काही समजावं लागलं, ज्ञान बाजूला ठेवावं लागलं. आणि मग त्याला उपदेशकाचं पुस्तक दिलं म्हातारपणी, ज्यावेळेस देवात त्याला सांगितलं की तुझं मुलाला तुझ्या राजगादीवरून बाजूला करणार आहे मी, आणि त्याजवळ केवळ एकच वंश आहे, बाकी सगळे मी विभागून देणार आहे दुसऱ्याला. हे सांगितल्यानंतर तो म्हणाला, सर्व काही व्यर्थ आहे. कारण तो सेल्फ कॉन्फिडन्स वरती जगत होता, ज्ञानावरती जगत होता. आणि ज्ञान, त्याला असं वाटलं की ज्ञान आहे. पण दावीद राजा मात्र काय म्हणतो माहिती आहे? प्रभूजी माझा संपूर्ण भरोसा तुझ्यावर आहे. मी पातकी माणूस, मी पातकी आहे, माझ्याजवळ काय नाहीये प्रभूजी, मी माती आहे, आणि माती तुझी स्तुती करू शकत नाही. हालेलुया. दावीदाचं अंतःकरण आणि शलोमोनाचं अंतःकरण याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. ते सेल्फ कॉन्फिडन्स असणार अंतःकरण होतं. पण दावीदाने जरी आपल्या जीवनात मोठे मोठे पराक्रम केले, मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या, कितीतरी मोठ्या गोष्टी परमेश्वराने त्याच्याकडे करून घेतल्या, पण सर्वात शेवटी मात्र तो असं म्हणतो की तुझ्या पुरतं सुख मला कुठंच नाही. हालेलुया. आणि शेवटपर्यंत बायबल सांगतं, शेवटपर्यंत दावीदाचं अंतःकरण देवाशी एकनिष्ठ होतं. त्याच्या खेरीज त्याला दुसरा कोणीही देव नव्हता. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्यात सुद्धा त्याच्या खेरीज दुसरा कोणीही देव असला नाही पाहिजे. माझ्या बरोबर काढा यशकेलाचं पुस्तक, याचा 28वा अध्याय. आणि या ठिकाणी सुद्धा सैतानाच्या विषयी उल्लेख आहे. तुम्ही घरी जाऊन निवांतपणे या सगळ्या गोष्टी वाचू शकता, त्याच्यावर मनन करा. आणि तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने ही आढळेल की सैतानामध्ये एकच पाप आलं, गर्व, स्वकेंद्रितपणा, आणि त्याच्यामुळे त्याचा नाश झाला. 28 अध्याय 11 वचनापासून पुढे. पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानव पुत्रा, सूर्याच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस, तू ज्ञानपूर्ण व सर्वांग सुंदर आहेस. देवाच्या बाग येदेन यात तू होतास. आलार, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, यास्पे, नीलमणी, पाच माली व सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहर तुझ्या अंगावर होते. खंजिरे व वासऱ्या यांचे कसब तुझ्या इथे चालत असे. तुला नेमले त्याच दिवशी तुझी योजना झाली. तू पाखर घालणारा अभिषिक्त करूप होतास. मी तुझी तशी योजना केली होती. तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास. तू अग्नीप्रमाणे झळझळणाऱ्या पाषाणातून हिंडत असस. तुला निर्माण केलेल्या दिवसापासून तुझ्या काही आधार दिसून येईपर्यंत तुझी चालचलन यथायोग्य होती. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला सैतानाचं वर्णन काय काय होतं, मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं ना, तो करूप होता, पाखर घालणारा करूप होता, त्याच्या पंखामध्ये संगीत होतं. या सगळ्याच गोष्टी अगदी प्रकर्षाने या ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल. तरी घरी तुम्ही 11 पासून, म्हणजे 28वा अध्याय 11 पासून ते 19 पर्यंत तुम्ही घरी जाऊन अगदी निवांतपणे वाचा, त्या ठिकाणी मनन करा. प्रभू तुमच्याशी त्या वचनातून निश्चित अर्थाने बोलेल आणि तुम्हाला हे गोष्ट समजून येईल की त्या इच्छेप्रमाणे आपण कधीही वागायचं नाही. जशा प्रकारे तो करत होता तशा प्रकारे आपल्याला करायचं नाही. देवाच्या गौरवासाठी सदैव आपण तत्पर असलं पाहिजे. स्वगौरव आपल्यामध्ये असलं नाही पाहिजे. आपण असं का म्हणतो की मनुष्याच्या मध्ये सतत वाईट येतं? कारण देव स्वतः म्हणाला की मनुष्याच्या मनामध्ये येणाऱ्या कल्पना सतत वाईट असतात. वाचा माझ्या बरोबर उत्पत्तीचं पुस्तक, याचा 6वा अध्याय. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय 5वं वचन. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या
विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. हालेलुया. देव स्वतः काय म्हणतो की मानवाच्या मनात येणाऱ्या प्रत्येक कल्पना सतत आणि सतत वाईट असतात. हे त्यानं पाहिलं आणि मग त्यांनी ठरवलं की मी सर्व पृथ्वीचा नाश करणार. हालेलुया. पण त्याच्यानंतर कित्येक तरी हजारो वर्षानंतर ज्यावेळेस दावीद राजा आला आणि दावीद राजाचं अंतःकरण हे देवाशी जोडलेलं होतं, देवाशी एकनिष्ठ होतं. आणि जसं मी मागास सांगितलं की दावीद असं म्हणत होता की तुझ्या खेरीस मला दुसरा कोणीही देव नाही. आणि तो काय म्हणतो स्तोत्रामध्ये, स्तोत्र 45 अध्यायात आणि पहिल्या वचनामध्ये, स्तोत्र 45 आणि पहिल्या वचनात तो म्हणतो, माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे, राजांशी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवितो. हालेलुया. त्याच्या मनामध्ये काय फुटलेले? चांगल्या विचारांची उकळी फुटलेले. आणि चांगल्या विचारांची उकळी कुणाच्या मनात फुटते माहिती? केवळ आणि केवळ जो असं म्हणतो की तुझ्या खेरीस मला दुसरा कोणी देव नाही. स्वतःला सुद्धा तो असं म्हणतो की स्वतः तू सुद्धा देवाचा प्रतिस्पर्धी होऊ शकत नाहीस. आणि जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की मी स्वतः कुठेतरी प्रतिस्पर्धी होत चाललोय, सेल्फ कॉन्फिडन्स वरती मी जगत चाललेलो आहे, किंवा माझ्यामध्ये असलेला माझा विश्वास जो आहे, माझ्या शरीरावर, माझ्या बुद्धीवर, ज्ञानावर, शिक्षणावर, इतर गोष्टीवर माझा विश्वास आहे आणि ती गोष्ट माझ्यासाठी परमेश्वर आहे, ज्यावेळेस हे तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्ही देवापासून लांब गेलेले आहात. तुम्हाला स्वतःला आठवण करून द्यायला हवी की देवाखेरीज तुला दुसरा कोणीही देव असता कामा नये. आणि मग त्याच वेळेस पुन्हा एकदा तुमच्या मनामध्ये चांगल्या विचारांची उकळी होईल. हालेलुया. तुमच्या मनात चांगले विचार येऊ लागतील आणि तुम्ही म्हणाल की मी माझ्या मनातलं काव्य देवाला समर्पित करतो, कारण माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी होती. वाईट विचार निघून गेले, वाईट गोष्टी निघून गेले, स्वगौरव निघून गेले, आत्मकेंद्रितपणा निघून गेलाय आणि देवाखेरीज मला दुसरा कोणी देव नाही. हालेलुया. पहिली आज्ञा आहे आणि ही आज्ञा आपण पाळली. ही आज्ञा पाळण्यासाठी तुम्हाला स्वकेंद्रित असून तुम्ही आज्ञा पाळू शकत नाही. बरं. हालेलुया. स्वगौरव घेणारा कोणीही आज्ञा पाळू शकत नाही. भलेही तुम्ही कितीही ज्ञानी आणि हुशार असाल, भलेही तुम्ही किती श्रीमंत असाल, भलेही तुमच्याकडे करोडो रुपये असतील आणि तुम्हाला असं वाटेल की मला आता देवाची काहीच गरज नाही, पण हे सगळं काही एका क्षणामध्ये परमेश्वर शून्य करू शकतो. हालेलुया. ज्यावेळेस नबुकदनेस्सर राजा असं म्हणाला की हा महाल मी माझ्या बुद्धीने बांधलेला आहे, हे सर्व राज वैभव मी मिळवलेलं आहे, आणि परमेश्वराने त्याला अगोदर सांगितलेलं होतं एचकेलाच्या पुस्तकामध्ये की परमेश्वर हे सगळं काही तुला देणार आहे आणि यासाठी देणार आहे की इस्रायलने पातक केलं आणि त्यांचं राज्य काढून हे तुला देण्यात येईल. त्यांच्या लोकांना तू बांदिवासात घेऊन येशील आणि सगळं काही दिल्यानंतर एक दिवस असा येईल की तू आपल्या मनामध्ये गर्विष्ठ होशील आणि तुझ्यापासून हे सगळं काढून घेण्यात येईल. आणि बायबल त्या ठिकाणी असं सांगतं, परमेश्वराने आकाशवाणी होऊ दिली आणि तो म्हणाला की ही वाणी झाल्यानंतर तो म्हणतो की इथून पुढे 7 वर्ष तू बैलाप्रमाणे गवत खाशील, तू दहिवरावांच्या मध्ये भिजशील, तुझे साखळदंडाने तुझे पाय बांधण्यात येतील, कारण तू असं म्हणाला की हे सर्व मी मिळवले, हे सर्व माझ्या बुद्धीने मिळवले. ज्या क्षणाला तो म्हणाला त्याच्याकडे बुद्धी होती, त्याच्याकडे ज्ञान होतं, अधिकार होता, मोठं राजपद होतं, संपत्ती होती, खूप मोठे सैन्य दल होतं, जिंकण्यासाठी शारीरिक सामर्थ्य होतं, सर्व होतं. पण परमेश्वराने एका क्षणामध्ये सर्व काही काढून घेतलं आणि त्याला साखळदंड बांधून दहिवरावांच्या मध्ये भिजवण्यात आलं. 7 वर्ष तो बैलाप्रमाणे गवत निर्माण केली नाही. स्वगौरवामध्ये तो अडकला आणि देवाने त्याच्यापासून काढून घेतलं. आणि म्हणून जर तुमच्याकडे काही असेल, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यासारखा सामर्थ्य कोणी नाही, तर तुम्हाला नम्र होण्याची गरज आहे. तुम्हाला म्हणण्याची गरज आहे की प्रभूजी तुझ्याकडेच मला वेगळा देव आहे, तूच माझा देव आहे, मी स्वतः आहे. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट, इतर मानव किंवा इतर जगातली लोक तुमचं देव असू शकतात. वाचा माझ्या बरोबर यिर्मयाचं पुस्तक 17वा अध्याय. इतर मानव असू शकतात का? येस. 17वा अध्याय 5 ते 7. यिर्मया 17वा अध्याय 5 ते 7 मी वाचतो. परमेश्वर असे म्हणतो, जो ईश्वर मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला भाऊ करीतो, ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल, म्हणजे कल्याण तो पाहणार नाही. अरण्यातील वृक्षस्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करेल. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. दोन्हींची तुलना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्याचा भाव
मनुष्यावर आहे आणि ज्याचा भाव केवळ आणि केवळ देवावर आहे, अशा मनुष्यातली तुलना पाहायला मिळते. त्या मनुष्याला म्हणजे ज्याचा भाव परमेश्वरावर आहे त्याला आवर्षण समयी किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाची उपमा दिलेली आहे. आणि दुसरं जे व्यक्ती आहे जो मनुष्यावर त्याचा भाव ठेवतो, म्हणजे परमेश्वरावर न ठेवता मनुष्यावरती जो भाव ठेवतो, त्याला असं म्हटलेलं आहे तो निर्जन स्थळातला, क्षार भूमीतला, त्या ठिकाणी असणारं ते झाड आहे किंवा त्या ठिकाणी राहणारा तो मनुष्य. हालेलुया. आणि त्याला परमेश्वराने श्राप दिलेला आहे. जो मनुष्यावर भाव ठेवतो तो पती पत्नी है ना, देवापेक्षा जर तुम्ही तुमच्या पत्नीवर किंवा पतीवर जास्त प्रीती करत असाल तरी सुद्धा तुम्ही शापित आहात. ही आज्ञा आहे. हे माझं सांगणं नाही, मी नाही सांगत आहे हे सगळं. आणि आपलं 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 म्हणणं असतं पती परमेश्वर. पती परमेश्वर नाही बरं कधीच. पती परमेश्वर बायबलला मान्य नाही. बाजूवाले सांगा, बाजूवाले सांगा, बायबलला मान्य नसणारी गोष्ट आहे. पती परमेश्वर नाही. पती देवाला प्रतिस्पर्धी असू शकत नाही कधीच. पती चुकणार आहे, मारणार आहे, चिडणार आहे, रागवणार आहे आणि बरेच गोष्टी आहेत है ना. पतीमध्ये पण या आहे आणि पत्नीमध्ये पण या आहे ना. या सगळ्या गोष्टी दोघांच्या मध्ये, पती पत्नींच्या मध्ये, दोघांच्या मध्ये, आपल्या जोडीदारामध्ये हे सगळं आहे. आणि म्हणून देवासाठीच प्रतिस्पर्धी किंवा देवाच्या जागेवर आपण आपल्या जोडीदाराला कधीही ठेवू शकत नाही. देवाच्या जागेवर जर तुमचा जोडीदार असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की देवानंतर किंवा देवासारखाच हा माझा मनुष्य आहे, नाही, असू शकत नाही. हालेलुया. या जगातला कोणताही माणूस देवासारखा असू शकत नाही. आपण म्हणतो फक्त हा देवासारखा माणूस आहे है ना, देव माणूस आहे म्हणायला, फक्त देव माणूस. देव माणसं घरात काय करतात ते त्या फक्त त्याच्या जोडीदारालाच माहिती असते. आणि म्हणून असा जोडीदार देव माणूस कधी असू शकत नाही. प्रयत्न करू शकतो तो चांगला वागू शकतो. मी असं म्हणत नाही की तुम्ही खूप वाईट वागताय किंवा काही करताय, पण देवाचा प्रतिस्पर्धी आपला जोडीदार असू शकतो. हे मात्र अतिशय परमेश्वराने आपल्याला प्रकर्षाने या गोष्टी सांगितले. कारण ज्या दिवशी तुम्ही असं म्हणाल की देवासारखा किंवा देव मनुष्य माझ्या घरातला मनुष्य आहे, माझा जोडीदार हा देव माणूस आहे किंवा तो त्याच्यासारखा आहे आणि त्याचाच प्रतिस्पर्धी असेल तर तुम्ही त्या दिवशी शापित आहे. कारण परमेश्वराने सांगितले की जो मनुष्य आपल्या मनुष्याला आपला भावविषय करतो आणि त्याच्यावर भिस्त ठेवतो तो श्रापित आहे. आणि म्हणून आपला भाव ही केवळ देवावर असेल भाव. जर देवाने सांगितले माझ्या खेळीस तुला वेगळे देव नसावे तर जोडीदार सुद्धा नाही. हालेलुया. तुमचा मित्र असू शकतो का देवासारखा? देवाची जागा घेऊ शकतो का मित्र? नाही घेऊ शकत. देवाची जागा तुमचा मित्र घेऊ शकत नाही. देवाची जागा तुमचं काम घेऊ शकतं का? निश्चित अर्थाने काही लोकांचं कामाची जागा देवाची जागा कामाने घेतलेली आहे. जर तुम्ही देवावर प्रीती करत असाल तर कामापेक्षा देवाला जास्त महत्व द्या. पण बरीच लोक कामाला जास्त महत्व देतात, देवाला कमी महत्व देतात. याचा अर्थ देवाची जागा कामानं घेतलेली आहे. हालेलुया. बाजूला सांगा, देवाची जागा काम नाही घेऊ शकत. देवाची जागा मित्र घेऊ शकत नाही. जे देवाला सांगत नाहीत ना लोक ते मित्राला सांगतात का? हो, खरं आहे. बरीच लोक देवाला जे सांगत नाहीत ते मित्राला सांगतात. पण देवापासून आपण न सांगता सुद्धा सगळं काही त्यांच्यापासून लपलेलं नाही. न सांगता सुद्धा त्याला सगळं माहिती आहे. पण त्याची इच्छा असते की माझ्या लेकराने माझ्याशी बोलावं. हालेलुया. माझ्या लेकराने माझ्याशी बोलावं, मला सांगावं, माझ्याशी शेअर करावं. पण आपण पहिले मित्राला सांगतो. बरीच लोक मित्राला सांगतात. बरीच लोक देवाच्या अगोदर जगातल्या इतर लोकांना म्हणजे कदाचित आपल्या जोडीदाराला सांगत असतील. पण मी तर प्रथम परमेश्वर या ठिकाणी असं सांगतो की प्रथम जर तुमच्या जीवनामध्ये शेअर करण्यालायक प्रथम व्यक्ती कोण असेल तर तो देव असतो. मित्र नाही, नातेवाईक नाही, जोडीदार नाही. तुम्ही जर प्रथम तुमच्या मनातल्या गोष्टी, तुमचं पातक असेल, तुमची चूक असेल, तुमचा आशीर्वाद असेल, तुम्ही जे काही ठरवता मनामध्ये हे शेअर कुणासोबत करायचं प्रथम देवासोबत. कारण माझ्या घरीच तुला वेगळे देव नसावे, माझ्या घरीच वेगळे देव नसावे ही गोष्ट तुमच्या मनात ठसली पाहिजे, तुमच्या अंतःकरणात ठसली पाहिजे. देवाने उगीच आज्ञा दिलेल्या आहे. तुम्हाला माहिती आहे ह्या आज्ञा दिल्या ना, ह्या आज्ञा डायरेक्ट परमेश्वराने सांगितलं. डायरेक्ट परमेश्वर. कारण त्या ठिकाणचं वर्णन जर तुम्ही 19व्या अध्यायामध्ये वाचा नंतर कधी 19व्या अध्याय निर्गमाचं पुस्तक 19व्या अध्यायात वर्णन आहे की परमेश्वर डोंगरावर स्वतः उतरला. परमेश्वर स्वतः उतरला आणि अग्नी आणि गंधक दिसून आवले आणि धुराचे लोट त्या ठिकाणी डोंगरावरती दिसत होते आणि मोठ्या आवाजामध्ये परमेश्वर स्वतः बोलला, माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावे. हालेलुया. पहिली जर परमेश्वराची अक्षरं जर कोणी पाहिली असतील या ठिकाणी तर ती 10 आज्ञांच्या मध्ये परमेश्वराची अक्षरं होती. हालेलुया. 10 आज्ञांच्या मध्ये
परमेश्वराने स्वतः लिहिलेलं आहे ते पाठीवरती, स्वतः लिहिलेलं आहे पाठीवर, आणि ती पाठी मोशेच्या हातात दिली, स्वतः लिहून 10 आज्ञा. बाकी दुसरं काही लिहिलं नाही परमेश्वराने, केवळ 10 आज्ञा लिहिल्या आणि त्या 10 आज्ञा मोशेच्या हातात दिल्या. हालेलुया. आणि त्या 10 आज्ञाच कर्णाच्या कोशामध्ये ठेवण्यात आले यासाठी की परमेश्वर त्याला विशेष महत्व देतो. परमेश्वर त्याच्याविषयी खूप आवेशी आहे. परमेश्वराला वाटतं नेहमी की आपण त्या गोष्टी आपल्या मनामध्ये बिंबवाव्या, ठसवाव्या आणि आपल्याला कळून यावं की माझ्या ख्रिस्तूला वेगळे देव नसणार आहे. हालेलुया. ही गोष्ट तुम्हाला मला समजल. आणि म्हणून मित्र, कोणताही नातेवाईक किंवा तुमचा जोडीदार किंवा तुमचं काम देव होऊ शकत नाही. जर समजा तुम्ही देवापेक्षा कामाला महत्व देत असाल तर निश्चित अर्थाने काम तुमचा देव आहे. बऱ्याच लोकांचं काम हे त्यांचं देव आहे आणि त्यांना असं वाटतं की समजा एखाद्या पहिल्या तारखेला, पहिल्या रविवारी, म्हणजे 1 तारीख आहे त्या दिवशी, आणि त्यांना असं वाटत असेल की बाबा आज 1 तारीख आहे आणि पहिला दिवस कामाचा आहे, म्हणजे महिन्याचा पहिला दिवस आहे आणि त्या दिवशी रविवार पण येतो, तर ते प्रथम तुम्ही त्या कामाला महत्व देऊन कामाच्या ठिकाणी जाता की तुम्ही देवाचा गौरव करण्यासाठी रविवारचा दिवस आराधनेचा दिवस आहे म्हणून आराधना येतो. याच्यावर ठरतं की तुमचा देव कोण आहे नेमका. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांचा देव काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये देवाला दुसरं स्थान आहे, कामाला प्रथम स्थान आहे. आणि त्यांना असं वाटतं काम नाही केलं तर देव कसं काय देणार बाबा, कुठून मिळणार, आपलं घर कसं चालणार, कुटुंब कसं चालणार, कर्जाचे हप्ते कुठून देणार मी, आणि मी खाणार काय, माझे लेकरं काय खाणार. हालेलुया. पण देवाने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर देऊन ठेवलं की आकाशातील पाखरे साठवत नाहीत, कापत नाहीत, पेरणी करत नाहीत, काहीच नाही करत, पण देव त्यांना त्यांचा अन्न देतो. हालेलुया. हालेलुया. आज उगवलेलं गवत दुसऱ्या दिवशी वाळणार आहे, त्याला जर परमेश्वर असा पोशाख घालतो तर तुम्ही लेकरं आहात देवाचे, तर तुम्हाला पोशाख देणार नाही. हालेलुया. हे सगळं उत्तर परमेश्वराने देऊन ठेवलं तरी सुद्धा आपल्याला चिंता असते. आपल्याला असं वाटतं नाही, मी जर नाही गेलो तर मग कसं काय मिळणार. आपण चिंता करतो, आपण काळजी करतो आणि कामाच्या ठिकाणी किंवा कामाच्या गोष्टीला आपण जास्त महत्व देतो आणि देवाला कमी महत्व देतो. कित्येक तरी लोक चर्च बुडवून किंवा देवाची आराधना बुडवून प्रार्थनेच्या गोष्टीत बंद करून किंवा त्याला टाळून कामाला जास्त महत्व देतात. मी काम करू नये की असं म्हणत नाही, किंवा कामाला आपण जाऊच नाही, घरात बसून राहावं यासाठी मी सांगत नाहीये, पण देवापेक्षा काम महत्वाचं नसलं पाहिजे कधीच. हालेलुया. देवच प्रथम महत्वाचा आहे, देवानंतर काम. हालेलुया. प्रथम देव. हालेलुया. बाजूला सगळ्यात देवापेक्षा कामाला महत्व नसलं पाहिजे. प्रथम देव नंतर काम. ज्या दिवशी तुम्ही असं म्हणाल की प्रथम काम, तर बऱ्याच लोकांना मी काम म्हणून घरात देवाने स्वतः त्यांना बसवलेलं मी पाहिजे. त्यांना बसवलं देवाने, तू काम म्हणतोस ना, ठीक आहे, मग महिनाभर आराम कर निवांत, आणि दाखवून देतो देव की मी तुला कसं चालवतो. हालेलुया. बऱ्याच लोकांच्या बाबतीत मी पाहिलेलं आहे की देवाने त्यांना दाखवून दिली ही गोष्ट. काय दाखवून दिली की मी कशा प्रकारे त्यांना बसवून सुद्धा काय घालू शकतो. ही गोष्ट बऱ्याच वेळेस आपल्याला समजत नाही. या लॉकडाऊन मध्ये देवाने तुम्हाला मला काय दाखवलं की मी सामर्थ्य परमेश्वर आहे. जगातल्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही, केवळ मी पुरेसा आहे. हालेलुया. ना तुला औषधाची गरज आहे, ना लोकांची गरज आहे, ना नातेवाईकाची गरज आहे, ना सणावाराची गरज आहे, ना कामाची गरज आहे, काहीच गरज नाही, केवळ मी पुरेसा आहे. दाखवून दिलं ना. हालेलुया. बरेच लोक लवकर विसरले हे सगळं काही आणि असे मागे लागले जसं काही त्यांना असं वाटलं की आता पृथ्वीवर परत लॉकडाऊन येणार आहे आणि परत काही कामाची संधी मिळणार. हालेलुया. पण कामापेक्षा देवाला महत्व दिलं पाहिजे. काम तुमचा कधी देव होता कामा नाही. आणि म्हणून काम असेल किंवा नातेवाईक असेल, एखादा प्रिय व्यक्ती असेल, तुमची मुलं असतील, नातवंड असतील, आणि तुमच्याशी संबंधित असणारा कोणताही असा व्यक्ती असेल, त्याला देवाच्या जागेवर कधीही बसू नका. हालेलुया. बाजूला कोणत्याही बाजूला सांगा की देवाची जागा जगातला कोणताही माणूस घेऊ शकतो. मग तुमची लेकरं असतील, तुम्हाला असं वाटेल की म्हातारपणी परमेश्वर थोडी सांभाळणार, लेकरं सांभाळणार. लेकरं नसतील त्यांना कोण सांभाळतं? लेकरं नसतील त्यांना देव सांभाळतो. हालेलुया. लेकरांनी सांभाळू नये असं मी म्हणत नाही, लेकरांनी सांभाळलं पाहिजे, त्याच्याविषयी पण बायबलची एक आज्ञा आहे. पण एक महत्वाची गोष्ट आहे की आपला भरोसा कुणावरती असतो? जास्त लेकरांच्या वरती. आणि मग आपल्याला असं वाटतं लेकरांना जास्त महत्व, देवाचं नंतर काम करूया आपण, ह्यांचं पहिले केलं पाहिजे, पण लेकरांचं नंतर देवाचं प्रथम. हालेलुया. नातवांचं नंतर देवाचं प्रथम. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. पण बरीच लोक लेकरांना इतकं महत्व देतात, देवाला कमी महत्व देतात. आणि आज तुम्हाला तपासून पाहण्याची गरज आहे की माझ्या जीवनामध्ये देवाची जागा घेणार असं कोण कोण आहे का? कारण बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये असं आहे, बरं तुम्ही कबूल करणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे. हालेलुया. ही गोष्ट खरी आहे. कारण देवाचं जेव्हा आपण
ऐकत नाही, देवाच्या गोष्टीच्या विरोधात आपण काहीतरी करतो, त्यावेळेस हे खरं असतं. आपल्याला समजत नाही ना की आपण ते अजाणतेपणे करत असतो. कधी कधी आपल्याला ठाऊक नसताना आपण करत असतो, आपल्याला वाटतं काय हे नॉर्मल, देवबाप याची क्षमा करतो, देवबाप कृपा करणार. आणि नक्कीच देवबाप कृपा करणार, देवबाप क्षमा करेल. पण आपण प्रतिस्पर्धी जर त्याला नक्की करत असो तर सैतानाला एका क्षणात परमेश्वराने खाली टाकलं. खाली त्याला नाही ठेवलं, लगेच तुझा खाली कर, तुझी जागा इथं स्वतःत नाही. हालेलुया. आणि जर देवाच्या बाबतीत कोणी तुम्ही प्रतिस्पर्धी निर्माण केला असेल, तुमचं काम, तुमची नोकरी किंवा तुमचा व्यवसाय, तुमची मुलं, तुमचा जोडीदार किंवा तुमचा मित्र जर देव असेल आणि देवाच्या जागेवर तुम्ही त्याला बसवलं असेल तर तुम्ही स्वर्गात तर नक्कीच जाणार, नक्कीच नाही जाणार. देवा मी क्षमा करेन, आशीर्वाद देईन, सगळं काय होईल, पण देव म्हणेल मी तुला ओळखत नाही, कारण तू माझी जागा दुसऱ्याला दिली होतीस आणि म्हणून तुला असं वाटत राहील फक्त की नाही नाही देव बाप मला क्षमा करेल. पण नाही, परमेश्वर अशा लोकांच्या बाबतीत आवेशीर आहे. आणि म्हणून या गोष्टीचा त्याला कट्टर विरोध आहे की आपण कोणत्याही व्यक्तीला त्या देवाच्या जागेवरती नेऊन बसवू नये. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की बरीच लोक, कारण अब्रामाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. काय माहिती अब्रामाने काय केलं? अब्रामाची सगळ्यात मोठी परीक्षा कोणती परीक्षा होती अब्रामाची? की अब्राम ज्यावेळेस इसाक 13 वर्षाचा होता त्यावेळेस देव त्याजवळ आला आणि देव त्याला म्हणाला की तू आपला एकुलता एक मुलगा जो इसाक आहे त्याला मी सांगतो त्या डोंगरावर जमिनीवर अर्पण कर. हालेलुया. आणि हे अब्रामासाठी अतिशय जीवनातली कठीण गोष्ट होती, कठीण परीक्षा होती. जर समजा अब्रामाचं कुटुंब त्याचा देव असता तर त्याने कधीच आज्ञा पाळली नसती, कधीच तो म्हणाला नसता की हो प्रभू जे मी म्हणतोय त्या प्रकारे करायला तयार, कधीच. कारण त्याला ठाऊक होतं की देवानं जर इसाकाला दिले तर इसाकाच्या जागेवर 100 इसाक देणारा परमेश्वर. हालेलुया. इसाक जर मेला जरी, त्याला जर बळी दिलं तरी परमेश्वर त्याला पुन्हा जिवंत करेल. ही गोष्ट त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक होती आणि म्हणून त्याने इसाकाला घेतलं. सारेशी पण त्याने चर्चा केली नाही, तो घरात पण काही बोलला नाही, नोकराला पण काही सांगितलं नाही. या सगळ्या गोष्टी त्याने बाजूला केल्या आणि तो इसाकाला घेऊन निघाला. इसाक ज्यावेळेस त्याला प्रश्न विचारतो की बाबा होमासाठी लाकडं आहेत आणि सुरा पण आहे, सगळं आहे, विस्तव पण आहे, पण कोकरू कुठं आहे? तो म्हणतो देव पाठवून दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण तुमची परीक्षा जी आहे ती सुद्धा प्रभूला ठाऊक आहे. हालेलुया. परीक्षा घेणारा तो आहे, पास करणारा पण तो आहे, पण आपण पावलं चालणारे आपण आहोत. हालेलुया. डोंगर तुम्हाला चढायचं, विस्तव घ्यायचंय तुम्हाला. तुमचं मन जड असेल, कदाचित तुमचं अंतःकरण कठीण होईल त्यावेळेस, कारण ही आज्ञा पाळणं कठीण होतं अब्रामासाठी, कठीण होतं. कारण आपल्या स्वतःच्या मुलाचे हात बांधायचे आणि त्याला त्या लाकडावरती झोपवायचं आणि सुरा उगारायचा, ही गोष्ट खूप कठीण होती, पण अब्रामाने ती केली. हालेलुया. हे दाखवून दिलं की देवा माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावे. म्हणजे काय नेमकं? कदाचित त्याच्या अगोदर आज्ञा दिल्या पण गेल्या नव्हत्या, पण अब्राम त्या आज्ञा पाळत होता. हालेलुया. त्या आज्ञा अगोदर दिल्या गेल्या नव्हत्या, पण त्या आज्ञा त्यावेळेस अब्राम पाळत होता. ज्यावेळेस नव्हत्या आज्ञा त्यावेळेस सुद्धा त्याला ठाऊक होतं की देवाची जागा जगात कोणत्याही व्यक्ती, माझा मुलगा सुद्धा नाही. तुमची मुलं देवाची जागा घेऊ शकत नाही. कदाचित काही लोकांसाठी व्यसन देव असतं, व्यसन देव असतं. त्यांचा जीव गेला तरी बेहतर, पण ते व्यसन सोडायला तयार नसतं. त्यांना असं वाटतं हे सर्वात प्रिय गोष्ट माझ्यासाठी आहे, म्हणजे माझं व्यसन जे आहे ना ते त्याच्यामुळेच मी जिवंत आहे. काही लोकांसाठी औषध देव असतात. त्यांना असं वाटतं औषधामुळं मी गोळ्या खायचं बंद केलं ना त्या दिवशी मरणार. हालेलुया. देवावर विश्वास ठेवून बंद करा बरं. हालेलुया. नाही मरणार तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्रामाच्या काळात गोळ्या होत्या, औषध होती नव्हती ना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते खात नव्हते पण चांगलं अन्न खात होते. हालेलुया. व्यसन करत नव्हते. आणि ढिगभर लोक व्यसन करतात आणि त्यांना असं वाटतं किंवा ढिगभर गोळ्या खातात. गोळ्या खाण्याच्या विरोधात मी नाही, औषध खाण्याच्या विरोधात मी नाही, गैरसमज फक्त करू नका. आणि पण बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की नाही 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 ह्याच्यामुळे मी जिवंत आहे. नाही, आपण देवामुळे जिवंत आहोत. हालेलुया. आपण गोळ्या औषधं खाऊन सुद्धा या जगातून ज्यावेळेस देवाची इच्छा होईल त्या एका क्षणामध्ये आपण जाऊ शकतो. मग तुम्ही कितीही औषधं खात का असेल, कितीही गोळ्या का खात असेल ना, काही का खात असेल ना तुम्ही, आणि कितीही सुरक्षित ठिकाणी तुम्ही का असेल ना, पण त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. हालेलुया. तर देवाची इच्छा असेल त्या क्षणापर्यंत आपण इथे पृथ्वीवर आहोत. ज्या क्षणी प्रभूची इच्छा झाली त्या क्षणी आपण कितीही आपल्याला प्रिय वाटणाऱ्या गोष्टी सोबत बसलेलो का असेल ना, आणि आपण कितीही आपल्या मनाला, आपण कितीही आपल्या शरीराला सुरक्षित ठेवलं असेल ना, त्या क्षणाला आपण पृथ्वी सोडणार आहोत. हालेलुया. त्या क्षणाला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्षणाला आपली ओळख डेड बॉडी असेल, दुसरं काही असेल. म्हणजे याचा अर्थ कोण महत्वाचा जास्त? याचा अर्थ देव महत्वाचा. हालेलुया. याचा अर्थ परमेश्वर महत्वाचा. म्हणून व्यसन तुमचा देव नसला पाहिजे. जर देव सांगत आहे तुम्हाला तर तुम्हाला व्यसन सोडण्याची इच्छा असली
पाहिजे. काही लोकांचा दारू त्याचं हे आहे, देव आहे. काही लोकांचं तंबाखू आहे. काही लोकांचं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असू शकतात. मी असं म्हणत नाही पर्टिक्युलर एकच गोष्ट नाही, देवाची जागा घेणारी अशी कोणतीही गोष्ट, तुमचा नातेवाईक, तुमचा जोडीदार, मित्र, त्याच्यानंतर काम, व्यवसाय, नोकरी, त्याच प्रकारे पैसा, बँक बॅलन्स, त्याच्यानंतर तुमच्याजवळ असलेलं सोनं नाणं असेल, व्यसन असेल आणि तुमचा स्वभाव असेल, अशा सगळ्या गोष्टी देवाला प्रतिस्पर्धी असू शकतात. हालेलुया. आणि हे सगळं देवाच्या जागेवर तुम्ही कधीही नेऊन ठेवू नका. देवानं जर सांगितलं हे सगळं सोड, त्यावेळेस तुमची सोडायची इच्छा असली पाहिजे. परमेश्वर आशीर्वाद यासाठी देतो की ज्यावेळेस त्याला मागायचं आहे, ज्यावेळेस त्याला सांगायचं आहे, त्यावेळेस परमेश्वर त्या गोष्टी ज्यावेळेस मागेल त्यावेळेस आपण देण्यासाठी तयार असलं पाहिजे. हालेलुया. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की आशीर्वाद दिलेलं, मला आशीर्वाद दिलाय, तुमच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? हालेलुया. पण तुला आशीर्वाद यासाठी दिलाय बाबा की ज्यावेळेस देव तुला सांगेल की तू देवाला परत पाहिजे ते, त्यावेळेस तू देण्याची इच्छा बाळगेल. हालेलुया. आशीर्वाद तुला जीवन जगून मजा मारण्यासाठी दिलेला नाही. येशूच्या लोकांना मजा मारण्यासाठी आशीर्वाद देत नाही परमेश्वर. चेंडीसाठी परमेश्वर आशीर्वाद देत नाही. परमेश्वराच्या कामासाठी उपयोगात यावं यासाठी देव आशीर्वाद देतो. पण बऱ्याच लोकांनाच वाटतं हे माझ्यासाठी दिले, पालकाला याची देणं गेलं काय? पण परमेश्वर असं म्हणेल की तू स्वर्गात जाणार, तू आशीर्वाद घे, मजा मार, काय करायचं कर, काही नाहीये. पण हे सगळं काही याचं प्रतिफळ शून्य असेल. कारण स्वर्गात जाण्यासाठी तुला आपल्या संपत्तीच्या बाबतीत नेहमी असं म्हणायला लागेल की हे माझं नाही, हे प्रभूच आहे. हालेलुया. कारण ज्या दिवशी ते तुझं होईल त्यावेळेस तुझा देव ती संपत्ती झाली असते. हालेलुया. ज्यावेळेस तू म्हणशील की हे माझं आहे, ज्यावेळेस हे म्हणशील की याच्यावर माझा अधिकार आहे, माझ्या जीवनावर माझा अधिकार आहे, माझ्या स्वभावावर माझा अधिकार आहे, माझ्या शरीरावर माझा अधिकार आहे, त्या दिवशी तू असं स्वतःला देव केलेलं असेल आणि स्वतःजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींना देव केलेलं असेल. देवाची जागा तू त्याला दिलेली आहे आणि त्याच्यामुळे देव तुझ्यापासून ते हिरावून घे आणि एक दिवस असा येईल देव तुला म्हणेल की मी तुला ओळखत नाही, कारण तुझा देव हा जगातल्या गोष्टी होत्या. आणि म्हणून या जगातल्या गोष्टी तुमचा कधीच देव असू नये. कारण दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट निर्गमाचा 34वा अध्याय 6 आणि 7 वचन आपण वाचू. निर्गम 34 अध्याय 6 आणि 7. आणि तिथं लिहिलेलं आहे ती आज्ञा ज्या आहेत ना त्या पुन्हा तिथं त्या ठिकाणी आपल्याला वाचायला नाही, देवाविषयी लिहिलं. तेव्हा परमेश्वर 6 आणि 7 वचन. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली की परमेश्वर कृपाळू, दयाळू, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय व अपराध याबद्दल पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जणांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपुत्रांच्या 3-4 पिढीपर्यंत समाचार घेतो. हालेलुया. काही लोकांनी देवाला ना आशीर्वादाचं मशीन बनवून ठेवलं. काय बनवून ठेवलंय? बाजूला सांगा. काही लोकांनी देवाला आशीर्वादाचं मशीन बनवून ठेवलं. देव आशीर्वादाचं मशीन नाही. बाजूला सांगा. देव चिनी नाही. देव जादूगार नाही. बाजूला सांगा. देव जादूगार नाही. देव हे सगळं करू शकतो. देव आशीर्वाद देणार आहे. देव जादूगाराच्या पण महान रीतीने म्हणजे हजारो पटीने अधिक देव काम करू शकतो. आणि देव जिनी ज्याला लोक म्हणतात किंवा तशी एक काल्पनिक गोष्ट आहे, पण त्याच्याही पेक्षा हजारो पटीने, लाखो पटीने अधिक सामर्थ्य परमेश्वर आहे. हे सगळं आहे त्याच्याजवळ. पण तो हे त्याचं पैलू नाही. हालेलुया. किंवा हे त्याचे केवळ एक स्वभावाचे पैलू असतील की तो खूप मोठे चमत्कार करू शकतो, पण तो प्रेमळ पण आहे. हालेलुया. तो मंदक्रोध पण आहे. देवाचे हजारो पैलू आहेत. हालेलुया. पण एकच पैलू आपल्याला केवळ माहित आहे. कोणता पैलू माहित आहे? पैलू म्हणजे बाजू, ज्याला आपण बाजू म्हणू ना. नाण्याच्या किती बाजू असतात? 2 बाजू. षटकोनाच्या किती बाजू असतील? 6 बाजू असतात. आणि चौकोनाला किती बाजू असतात? 4 बाजू असतात. पण देव आपला मल्टी डायमेन्शनल आहे. म्हणजेच काय, त्याला इतके पैलू आहेत की त्या पैलूंची तुम्ही गणना नाही करू शकत. हालेलुया. पण एकच बाजू आपण पकडून बसलोय फक्त. देव आशीर्वाद देणारा आहे. प्रेज द लॉर्ड. देव काय देणारा आहे? आशीर्वाद देणारा. देवाने लोकांना जिनी केले. देव आरोग्य देणारा आहे. बस देव आरोग्य देणार आहे. बस इतकाच पैलू माहिती आहे. देव आशीर्वाद देणार आहे, देव आरोग्य देणार आहे, देव प्रेमळ आहे. बस तिसरा पैलू. जास्तीत जास्त 2-3 पैलूच लोकांना माहिती आहेत.
पण देव मंदक्रोध आहे, देव क्षमा करणारा आहे, देव अपराधांची कधीच कळण करणारा आहे, देव हजारो पिढ्यांच्यावर दया करणारा आहे, देव प्रीती आहे, देव स्तुती आराधनेमध्ये राहणारा परमेश्वर आहे, देव स्वर्गामध्ये राहणारा आहे, जो ज्यावेळेस पृथ्वीवरती तिथं स्वर्गात सिंहासनावर बसतो त्यावेळेस पृथ्वीवर त्याचा पाय पडतो. त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, देव वेगवेगळ्या प्रकारचे असे पैलू, म्हणजे जे पैलू तुम्हाला माहीत नसतील, जे पैलू तुम्हाला आठवत नसतील, ज्या पैलूंच्या विषयी तुम्ही कधी विचार केला नसेल, असे पैलू तुम्हाला पाहायला मिळतील. हालेलुया. पण केवळ आणि केवळ लोकांनी काय केलं माहिती काय, लोकांनी त्याला केवळ एकाच 2-3 पैलूमध्ये बांधून ठेवले. त्याला केवळ असं म्हटलेलं आहे, तू प्रभू आशीर्वाद दे, बाकीचं जास्त देणं घेणं नाही. आणि मग लोकांनी या आशीर्वादाला देवाचा प्रतिस्पर्धी बनवलंय आणि माझ्या खेरीज वेगळे देव नसावेत ही गोष्ट त्या ठिकाणी, ही आज्ञा पाळली जात नाही. हालेलुया. ही आज्ञा त्या ठिकाणी पाळली जात नाही. कोणती, कसं पाळली जात नाही? कारण त्यांचे आशीर्वाद, त्यांचं आरोग्य किंवा त्यांच्या जवळ असणाऱ्या समस्या सोडवण्यापुरता एक सोडवणारा म्हणूनच त्यांनी केवळ देवाकडे पाहिलं. आणि म्हणून माझ्या खेरीज वेगळे देव नसावेत ही जी गोष्ट आहे, ही पर्टिक्युलर ही गोष्ट त्यांना मान्य नाहीये. यांना असं वाटतं की देव सोडवणारा आहे, मदत करणार आहे, बस ह्याच्या पलीकडे दुसरं काय सांगू नका. पण देव पवित्र आहे, देव शुद्ध आहे, देव सांभाळणार आहे, देव काळजी घेणार आहे, देव आपल्यावर दया करणार आहे. आणि केवळ आपल्यावर नाही, हजारो पिढ्यावर दया करणार आहे. देव केवळ आशीर्वाद देणारा नाही, तर आशीर्वादातल्या गोष्टी काढून घेणारा पण आहे. देव शिक्षा देणारा पण आहे. मी पाप केलं तर फटका मारून परत वळणीवर आणणारा सुद्धा परमेश्वर. मी जर चूक करत असेल तर मला त्या चुकीची जाणीव करून देणारा सुद्धा देव आहे. देव मला जखम करणारा, देव पट्टी बांधणारा पण आहे. देव माझ्या अपवित्रपणामध्ये मला माझ्या अपवित्रतेकडे पावलं जाऊ नयेत यासाठी आवडणारा पण परमेश्वर आहे. देव संरक्षण पण आहे, माझं संरक्षण करणारा पण तो आहे. मी जरी कदाचित चूक केली असेल तर त्यावेळेस मला तो क्षमा करणारा पण आहे. आणि इतके पैलू आहेत त्याचे की त्या पैलूंची तुम्ही गणना नाही करू शकत. हालेलुया. आणि हे सगळं न जाणताना केवळ आपण 2-3 गोष्टी त्याला बांधून ठेवतो आणि इथंच आपली मिस्टेक होते, इथंच आपलं चूक होते. आणि आपण केवळ असं म्हणतो, देव आशीर्वाद देणार आहे, जिनी आहे तो, बस तो आरोग्य देणार आहे, प्रभूजी माझं डोकं दुखतंय बरं कर, बस बाकीचं काय छन जीवन नको जास्त. पण तुम्ही देवाविषयी शांतपणे बसून विचार करा की खरंच देव कोण आहे, देव काय काय करू शकतो. योना असाच रुसून बसला लोकांच्या वरती आणि तो रुसून बसला आणि म्हणाला, प्रभूजी हे काय. पण देवाने पुन्हा एकदा त्याला आठवण करून दिली की मी काय काय आहे. हालेलुया. बरीच लोक आज विश्वासणारे जे आहे ना, देवाच्या बाबतीत इतके संकुचित बुद्धीत झाले, इतके संकुचित, त्यांनी विचार आपले संकुचित करून ठेवले की बस त्यांना असं वाटतं की मी, माझं कुटुंब आणि माझं एक चर्च मधली लोक आहेत, इतक्यांच्या वरतीच देव प्रीती करतो, पण जगाची त्याला देणे घेणं नाही. हालेलुया. पण जगातल्या प्रत्येक माणसावरती त्याची प्रीती आहे. हालेलुया. प्रत्येक जगातल्या माणसाचं हृदय त्याला माहिती आहे. तुमच्या जीवनातला प्रत्येक क्षण त्याला माहिती आहे, हे त्याला ठाऊक आहे. पण तुमच्या जीवनात असणारे तुमचं भविष्य, तुमचा वर्तमान काळ, तुमचा भूतकाळ, हे सगळं तो जाणतो. तुम्ही पुढे उद्या काय निर्णय घेणार आहात हे त्याला ठाऊक आहे. आज तुम्ही इथं बसल्यानंतर काय विचार करतात हे पण त्याला ठाऊक आहे. पुढे उद्या जाऊन तुमच्यासाठी काय भविष्याची योजना करायचं आहे हे पण त्याला करायचं आहे. हालेलुया. खूप काही आपण त्याला संकुचित बनवतो, आपण त्याला संकुचित विचार करून आपण त्याला एकाच आकृतीत बांधून ठेवतो. आणि ही सुद्धा देवाची आज्ञा न पाळणं आहे. हालेलुया. कारण ह्याद्वारे आपण काय करू माहिती आहे, याद्वारे आपण देवाला एका ठराविक साच्यामध्ये बंद करू. आणि ठराविक साच्यात बंद केल्यावर काय होईल, आपण केवळ आणि केवळ आपण असं म्हणत राहू की प्रभूजी इतकाच तू आहेस. पण देव मल्टी डायमेन्शनल आहे, म्हणजे अनेक पैलूंनी भरलेला आहे. त्या सगळ्या पैलूंना आपण कदाचित आपल्या आयुष्यात नाही जाणू शकणार, पण बरेच पैलू आपण जाणू शकतो. हालेलुया. पण ते कशाने समजतील तुम्हाला? त्याच्यावर प्रीती केली, त्याच्या आज्ञा पाळली, त्याच्याजवळ बसलेली, त्याच्याशी बोललेली, त्याच्याशी शेअर केलेली. त्याला असं म्हणून, प्रभू जगातल्या सर्व माणसांच्या पेक्षा तुझ्यावर माझ्या अधिक प्रीती आहे. जगातल्या कुणालाही सांगण्याच्या अगोदर मी तुला येऊन सांगत आहे. जगातल्या कोणत्याही माणसाच्या बाबतीत नाहीये प्रभूजी, पण तुझ्याविषयी माझं मन जास्त हवेशी आहे. हे ज्यावेळेस आपण त्याला सांगू ना, त्यावेळेस तो पैलू जे आहेत ते आपल्या समोर उघड करेल. हालेलुया. केवळ आणि केवळ या ठिकाणी मोशेने इच्छा बाळगली की प्रभूजी मला तुला पाहायचं आहे. हालेलुया. आता सुद्धा माणसं इच्छा बाळगतात की प्रभूजी मला तुला पाहायचं आहे, आणि इच्छा बाळगतात आणि पाप करत राहतात. हालेलुया. इच्छा बाळगतात आणि देवाविरुद्ध चूक करत राहतात. पण या ठिकाणी मोशे जगातल्या सर्व माणसांच्या पेक्षा नम्र व्यक्ती असतो. हालेलुया. लोकांसमोर तो अतिशय पवित्र जीवन जगत होता. त्याच्या विरोधात कितीही लोकांनी आक्षेप घेतले, पण त्याच्या विरोधात जरी आक्षेप घेतले असले तरी पण देवाच्या बाबतीत असा तो व्यक्ती होता की देव समक्ष रीतीने बोलत होता. आणि दुसरी गोष्ट, देवानं स्वतःची पाठ त्याला दाखवली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
आणि देव कोणालाही अशा प्रकारे दर्शन देत नाही बरं. हालेलुया. कोणालाही तो उठसूट आणि म्हणत नाही चला ठीक आहे मी तुला दाखवतो. देवाने काही पैलू त्यासमोर उघड केले, फक्त काही पैलू या ठिकाणी सांगितले देवाचे की ते पैलू तुमचं त्यासमोर उघड केले. ज्यावेळेस तुम्ही सुद्धा इच्छा बाळगाल, तुम्ही म्हणाल की तुझ्या खेरीस मला वेगळे देव नाहीत प्रभूजी, त्यावेळेस काही पैलू तुमच्या समोर सुद्धा उघड होतील, काही पैलू तुम्हाला सुद्धा समजतील की तुमच्या जीवनात सुद्धा त्याचा अनुभव येईल. कारण देव ज्यावेळेस पैलू सांगतो त्यावेळेस त्याचा अनुभव पण येतो. हालेलुया. योना वाट बघत बसला होता की कधी अग्नी पडतो कधी अग्नी पडतो, पण देवाने पाडला नाही. हालेलुया. आणि तो देवाचा जो दयाळूपणाचा पैलू आहे, क्षमा करण्याचा पैलू आहे, तो योनाने स्वतःच्या डोळ्याने पाडला. देव क्षमा करणारा पण देवाने हे पण पाहिलं की योनाने हे पण पाहिलं की तो काळजी घेणार आहे आणि योनाची काळजी घेतली त्यांनी. देव शिकवणार आहे ही पण गोष्ट त्याने पाहिली की देवाने त्याला किड्याच्या द्वारे शिकवलं, त्या तुतीच्या झाडाच्या द्वारे शिकवलं देवाने त्याला. हे शिकवणारा हा पैलू त्यासमोर उघड केला, उदाहरणातून देवाने दाखवून दिले. हालेलुया. तुमच्या समोर उघड होईल सगळं. मी तुम्हाला जे सांगत आहे ना, ज्यावेळेस तुम्ही असं म्हणू लागाल की तुझ्या खेरीस मला वेगळे देव नाही, त्यावेळेस ते तुम्हाला सगळं उघड होईल. हे थोडंसं समजायला किचकट असेल, पण हे जरी किचकट असलं, ज्यावेळेस तुम्ही गुडघे टेकून बसाल त्यावेळेस मात्र तुम्हाला समजेल. हालेलुया. फक्त नमस्कार करून जाणे आणि तिथून विसरून जाणे देवाला, ह्याच्यासाठी देव नाही. हालेलुया. देव परमेश्वर हा अतिशय प्रेमळ आहे आणि तुमच्या जीवनातल्या क्षणाक्षणात त्याला हस्तक्षेप करायचा आणि त्याला म्हणायचं हे माझं आहे. हालेलुया. हे माझं आहे, पण आपण त्याला देत नाही. आपण त्याला म्हणतो की प्रभूजी हे तुझं, फक्त हे बाकीचं सगळं माझं. हालेलुया. दिवसातल्या अर्धा तास तुझा, बस बाकीचा 23 तास अर्धा तास हे सगळं माझं. 23.5 तास जे आहे ते केवळ माझे आहे. हालेलुया. पण देव म्हणतो 24 तासातला प्रत्येक सेकंद माझा आहे. हालेलुया. प्रत्येक सेकंद माझा आहे, तुझं काहीच नाहीये. पण बरेच लोक असं म्हणतात मोबाईलची ही वेळ, त्याच्यानंतर बायकोची ही वेळ, नवऱ्याची ही वेळ, त्याच्यानंतर हे सगळं वाटून ठेवलेलं आहे आपण, आहे ना. आपण विभागणी करून ठेवलेली आहे, कामाची ही वेळ, हे सगळं वाटून ठेवलेलं आहे. आणि आपण असं म्हणतो की हे प्रभूजी एवढं सगळं विभागणी आहे, तुला कधी वेळ द्यायचं. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो माझ्या खेरीस तुला वेगळे देव. जगातला कोणताही माणूस, जगाची कोणतीही वस्तू, जगातलं कोणतीही दृश्य गोष्ट तुम्ही देवाच्या बाजूला उभी नाही करू शकत, त्याला त्याचा प्रतिस्पर्धी बनवू शकत नाही. देवाच्या ऐवजी त्याला आपण ठेवू शकत नाही, स्वतः सुद्धा नाही. आणि त्याच प्रकारे त्याच्या बाबतीत आपण त्याच्याशी पर्टिक्युलर किंवा त्याला समांतर अशा प्रकारे जिनी म्हणून पण आपण त्याला सादर नाही करू शकत. जसं मी तुम्हाला आता सांगत आहे, जिनी म्हणून किंवा आशीर्वादाचं एक मशीन म्हणून तुम्ही त्याला म्हणू शकत नाही. कारण तो आशीर्वादाबरोबर तो शिक्षा पण करणार आहे, ही गोष्ट त्याच्याकडे पाहताना तुमच्या डोक्यात आलीच पाहिजे. ज्यावेळेस पण तुम्हाला केवळ असं म्हणेल आशीर्वाद, मला पैसा पाहिजे, ठीक आहे, आपण एटीएम कडे जातो, है ना. आपल्याला पैसा पाहिजे म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय आठवतं, एटीएम आठवतं, बँक आठवती, एटीएम कार्ड आठवतं, क्रेडिट कार्ड आठवतं आपल्याला. पण आपल्याला ज्यावेळेस पण आपल्याला असं वाटतं की मला पैसा पाहिजे, माझ्या जीवनात आशीर्वाद पाहिजे, तुम्हाला देव आठवतो. पण ज्यावेळेस पण तुमच्या जीवनात पाप येईल त्यावेळेस तुम्हाला प्रथम देव आठवला पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस पण तुमच्या जीवनात एखादी वाईट गोष्ट असेल किंवा काहीतरी अशा सगळ्या गोष्टी असतील, त्यावेळेस प्रथम जर तुमच्या समोर दृष्टीसमोर कोण आला पाहिजे तर देव. केवळ आशीर्वादाचं मशीन म्हणून त्याच्याकडे पाहू नका. तर शिक्षा करणारा, मंद क्रोध शिकवणारा, संरक्षण करणारा, सगळे वैंडी डायमेन्शन म्हणजे अनेक पैलूंनी भरलेला परमेश्वर आहे. हालेलुया. त्याच्याकडे पाहत असताना ह्या गोष्टी तुम्ही पाहिल्याच पाहिजे. त्यावेळेसच तुम्ही म्हणाल की माझ्या खेरीस, तुझ्या खेरीस देवा तुला मला वेगळे देव, तूच माझा देव आहेस. आणि म्हणून देव हा देव आहे ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये नेहमी बसली पाहिजे. कारण तो शुद्ध आहे, पवित्र आहे, मित्र आहे, तो चांगला दाता आहे आणि तो पिता आहे. त्याच प्रकारे आपला सांभाळणारा आहे. हे सगळं काही कारण देवाने हे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी दाखवून दिले. दाविदाला तो मित्र म्हणून समजला, कारण तो म्हणतो अब्राहमाला तो मित्र म्हणून समजला. तो जसं म्हणतो अब्राहम माझा मित्र आहे. त्याच्यानंतर दाविदाला म्हणतो की तो माझ्या मनासारखा राजा आहे, म्हणजे देवाचं मन ज्याला. ज्यावेळेस तो पेत्राला भेटला त्यावेळेस पेत्राला भेटत असताना तो गुरु म्हणून भेटला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तो यहुदा इस्करियोतला भेटतो त्यावेळेस तो क्षमा करणारा म्हणून भेटतो. आणि असे बरेच लोक आहेत की या सगळ्या लोकांना तो वेगवेगळ्या स्वरूपात भेटलेला आहे. हालेलुया. शिपायाला ज्यावेळेस तो भेटला त्यावेळेस तो म्हणाला मी आहे. हालेलुया. मी आहे असं म्हणाला. आणि मी आहे म्हणलं तर सगळे शिपाई खाली पडले. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस तो गुरु म्हणून भेटला नाही, तर त्यावेळेस तो सामर्थ्य परमेश्वर म्हणून भेटला. हालेलुया. ज्यावेळेस तो क्रुसावरती होता त्यावेळेस वरलेला कोकरा म्हणून होता. हालेलुया. आणि ज्यावेळेस तो राजास्थानावर बसलेला असेल, ज्यावेळेस आपण त्यासमोर जाऊ त्यावेळेस तो राजा देरास परमेश्वर असेल. हालेलुया. तो त्याचा पैलू आहे, तो त्याचा पैलू आहे. लक्षात येते तुम्हाला पैलू किती आहेत ते. मी तुम्हाला काही काही गोष्टी पैलू सांगत आहे, पण हे पैलू ज्यावेळेस तुम्हाला कळतील ना त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे केवळ आशीर्वादाचं मशीन म्हणून पाहणार नाही.
तुम्ही त्यावेळेस कधी देवाजवळ जाल ना त्यावेळेस हे सगळं तुम्हाला दिसून आले. हालेलुया. प्रकटीकरणाच्या पहिल्या अध्यायात तुम्हाला वर्णन आढळत गेलं की काय काय त्याच्याकडे आहे. जसं मंडळांच्या विषयी आपण ज्यावेळेस शिकत होतो ना त्यावेळेस हे सगळे पैलू तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये मी सांगितले होते. आणि तुम्हाला ज्यावेळेस समजेल की हे पैलू इतके आहेत त्यावेळेस तुम्ही देवाकडे आशीर्वादाचं मशीन म्हणून, जिनी म्हणून, जादूगार म्हणून किंवा आरोग्य देणारा म्हणून पाहायला बंद करा. आणि तुम्हाला प्रभूची तू क्षमा करणार आहेस, तू प्रेमळ आहेस, आरोग्य देणारा पण तो आहे. पण हेच केवळ त्याचं कॅरेक्टर असू शकत नाही. भरपूर कॅरेक्टर म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. जसं योनाला सांगितलं त्याने, नंतर तुम्ही वाचा योनाचं पुस्तक 4 अध्याय 2 वचन, आता नका काढू, नंतर वाचू शकताय. आणि सगळ्यात शेवटी आपण देवाला असं म्हटलं पाहिजे की मी तुझ्यावर प्रीती करणार आहे. तिथं आपण घेऊया 22 अध्याय मत्ती सुवर्तमान 22 अध्याय आणि 37 आणि 38 वचन. 22 अध्याय फक्त 5 मिनिटांमध्ये आपण समाप्त करू आणि शेवटचा हा भाग आहे केवळ अध्याय 22 त्याचं 37 आणि 38 वचन आहे. मी वाचतो तुमच्यासाठी. हे तुम्हाला परिचित आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं 2 आज्ञा येशू ख्रिस्ताने सांगितल्या. तो त्याला म्हणाला तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. आणि दुसरी कुठली? हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. आणि हिच्यासारखी दुसरी ही आहे तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस देवाला तुम्ही म्हणता की तुझ्या खेरीस मला वेगळे देव नाहीत त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली पाहिजे की माझी प्रीती केवळ तुझ्यावर आहे. हालेलुया. ही कधी ही गोष्ट विसरू नका. त्याच्यावर प्रीती करणे म्हणजे काय करणे? वाचा माझ्या बरोबर वाचा. पहिले योहानाचं पुस्तक याचा 5वा अध्याय. योहानाचं पहिले पत्र याचा 5वा अध्याय 3रं वचन. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय. बाजूला सांगा. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे. कारण जो व्यक्ती आज्ञा पाळतो तो प्रीती करतो. हालेलुया. जो आज्ञा पाळत नाही तो प्रीती नाही करतो. आणि म्हणून आज्ञा पालन ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्ही देवावर प्रीती करता. हालेलुया. तुम्ही हे कबूल केलेलं आपल्या मनामध्ये की तुझ्या खेरीस प्रभूजी मला वेगळे देव नाहीत आणि मी तुझ्यावर दृढ विश्वास ठेवतो आणि त्या गोष्टीच्या बाबतीत मी आवेशी आहे. मला हे समजलेलं आहे आज की प्रीती करणं म्हणजे नेमकं काय. जशा प्रकारे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की 4 आज्ञांची विभागणी देवा संबंधात आहे. 6 आज्ञांची विभागणी ही माणसांसंबंधित आहे. आणि देवाच्या संबंधित असणारी ही पहिली आज्ञा आहे की माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. आणि त्याच्यातला शेवटचा भाग मी तुम्हाला सांगितलाय की तुम्ही देवावर प्रीती करणारे असले पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रीती करता त्याच वेळेस तुम्ही खरी देवाची आज्ञा पाळता. ज्यावेळेस तुम्ही प्रीती करत नाही त्यावेळेस तुम्ही देवाची आज्ञा पाळू शकत नाही. देवावर प्रीती करणे, त्याचं भय बाळगणे, त्याला आपला देव म्हणणे, त्याच्यासोबत जीवन जगणे, त्याच्यासोबत वेळ घालवणे, त्याला शेअर करणे, त्यासोबत बसून सहभागिता करणे, या सगळ्या गोष्टी देवाच्या प्रीतीचा भाग आहे. हालेलुया. आणि हे सगळं तुम्हाला केलं पाहिजे. कारण हे सगळं न करता तुम्ही म्हणाल की माझी देवावर खूप प्रीती आहे तर तुमची देवावर काही मात्र प्रीती नाही, केवळ तुम्ही नाटक करता. हालेलुया. कारण हे सगळं केलं पाहिजे. प्रीती करण्यासाठी चर्चमध्ये आलं पाहिजे, प्रीती करण्यासाठी चर्चमध्ये बसलं पाहिजे, देवासोबत सहभागिता केली पाहिजे, स्तुती आराधना केली पाहिजे, रोज बायबल वाचलं पाहिजे, रोज त्यासोबत वेळ घालवला पाहिजे, आपल्या जीवनातलं संकट त्याला सांगितलं पाहिजे, त्याची मदत आपण मिळवली पाहिजे, रोज पवित्र जीवन जगलं पाहिजे, त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत आणि त्याचं भय बाळगलं पाहिजे. पाप करताना असं वाटलं पाहिजे की मी पाप करत आहे तर या पापापासून मला परावृत्त झालं पाहिजे. आणि एखादा जर वाईट मार्गाला जात आहे तर त्या मार्गापासून त्याला फिरवण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे, सुवार्ता सांगितली पाहिजे. हे सगळं करणं म्हणजे त्याच्यावर प्रीती करणं. हालेलुया. आणि हे सगळं कठीण नाही असं सांगितलं पाहिजे. हे सगळं काय नाही, कठीण नाही. या सगळ्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स किंवा एक्स्ट्रा सामर्थ्य द्यावं लागत नाही. कारण हे सगळं करण्यासाठी तुमच्या शक्तीची गरज नाहीये प्रभूला. प्रभू त्याची शक्ती हे करण्यासाठी तुम्हाला. हालेलुया. कारण त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी आपण आपल्या शक्ती नाही करू शकत. तुमची शक्ती कमी पडेल पण देवाची शक्ती तुमच्या सोबत असेल. हे सगळं करण्यासाठी प्रभूची शक्ती असेल. कारण हे सगळं करणं तुमच्या आणि माझ्यासाठी शरीर म्हणून किंवा एक मानव म्हणून अशक्य असतं किंवा मानव म्हणून आपण अशक्त आहोत. पण हे सगळं करत असताना तुम्हाला देवाची शक्तीची गरज आहे. आणि हे सगळं देव बाप शक्ती पुरवतो. पण आपण त्याजवळ जाऊन समर्पण केलं पाहिजे आणि असं म्हटलं पाहिजे प्रभूजी मी तुझ्याजवळ येतो, मला मदत कर.
आणि मला तुझी आज्ञा पाळण्यासाठी तुझ्या शक्तीची मला गरज आहे, कारण तू सांगितलंय की माझ्या आज्ञा कठीण नाही. आणि प्रभूजी त्या कठीण नसणाऱ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर. आणि ज्यावेळेस तुम्ही असं म्हणाल त्या क्षणाला परमेश्वरापासून तुमच्यासाठी शक्ती मिळेल. हालेलुया. आणि प्रभू करो की परमेश्वर तुम्हाला ह्या सगळ्या आज्ञा पाळण्यासाठी मदत करो. मी सुरुवातीला तुम्हाला स्वगौरवाविषयी सांगितलं आणि इतर मानव तुमचे देव असू नये याविषयी तुम्हाला स्पष्टीकरण सांगितलं. त्याच्यानंतर देव केवळ जिनी किंवा देव आशीर्वादाचं मशीन नाही याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. आणि सर्वात शेवटी देवावर प्रीती करा याच्याविषयी सांगितलं. या चारही पैलू किंवा या चारही गोष्टी तुम्हाला केवळ आणि केवळ एक आज्ञा पाळण्यासाठी मदत करा. कोणती आज्ञा? की माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावे. मग जोरात म्हणूया आपण सगळे, माझ्या खेरीज तुला वेगळे देव, देवाखेरीज मला वेगळे देव नसावे. देवाखेरीज मला वेगळे देव नसावे. ही पहिली आज्ञा की तुमच्या मनामध्ये ठासून मारा आणि स्वतःला, नातेवाईकांना, कामाला, पैशाला, संपत्तीला, जगातल्या कोणत्याही गोष्टीला कधीही देवाचं प्रतिस्पर्धी बनवू नका. देवाच्या बाबतीत आवेशी राहा. देवाला आशीर्वादाचा मशीन बनवून ठेवू नका. एक पैलू म्हणून त्याच्याकडे पाहू नका आणि त्याच्यावर प्रीती करा. प्रभू तुम्हाला मदत करू ही आज्ञा पाळण्यासाठी. कारण ही आज्ञा ज्यावेळेस तुम्ही पाळताना देवा जवळ जाण्याची संधी तुम्हाला मिळते. त्यासोबत बसण्याची, त्यासोबत ऐकण्याची, त्याच्याकडून ऐकण्याची आणि त्याच्यापासून शक्ती मिळवण्यासाठी तुम्ही समर्थ असता. कारण या आज्ञा स्वतः परमेश्वराने सांगून ठेवलेल्या आहे. याच्यावर शंका उपस्थित करण्यापूर्वी किंवा याच्याविषयी जास्त चर्चा करण्यापूर्वी किंवा ज्यावेळेस या गोष्टीविषयी जज करण्यापूर्वी स्वतः आपल्या देवासोबत वेळ घालवा आहे. आणि ज्यावेळेस देव तुम्हाला सांगेल की हे तुला करायचं आहे त्यावेळेस याच्याविषयी चर्चा करू नका. यावेळेस या गोष्टीविषयी असं म्हणत राहू नका की हे केवळ इस्रायल लोकांसाठी दिलं होतं. नाही, हे माझ्यासाठी. हालेलुया, हालेलुया. बाजूला सांगा हे तुझ्यासाठी आहे. 10 आज्ञा तुझ्यासाठी आहे. त्याचं पालन तुला केलं पाहिजे. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वाद. या